झालं का? अशुद्ध बुद्धीचा मानव म्हटलेला आहे त्याला, जो देहाला सर्वस्व मानतो तो आत्म्याला जाणत नाही. आणि जो आत्म्याला जाणतो तो कर्म करत असतो तरीसुद्धा त्या कर्माचा अहंकार बाळगत नाही. मग त्यामुळे तो इष्ट अनिष्ट मिश्र अशा फलांनी बांधला जात नाही. त्याला काहीच नसतं, कर्म फक्त तो करत असतो. मग असा महात्मा कोण असतो? हां, की जो आत्मा वेगळा शरीर वेगळा हे ज्याला कळलेलं असतं आणि आत्मा काहीच करत नाही, हे सगळं प्रकृती करत असते, प्रकृतीच्या गुणांमुळे होत असतं, हे ज्याला माहीत असतं, असा कोण असतो? तर ते आता 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबध्यते. 18व्या अध्यायातला 17वा श्लोक. यस्य नाहंकृतो भाव, ज्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये मी करता आहे असा भाव नसतो आणि तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि संपूर्ण कर्मात लिप्त होत नाही, तो पुरुष या सर्व लोकांना मारूनही वास्तविक मारीत नाही किंवा पापाने बांधला जात नाही. कारण अर्जुनाचा प्रश्न होता ना की मला पाप लागेल ह्या सगळ्यांना मी मारलं तर. म्हणून भगवंत सांगतात की तू असं कर्म कर की तू कर्तव्य बुद्धीने फक्त कर्म कर, की मी यांना मारतोय की मी यांना मारत नाही आहे असं काहीच मनात आणू नको. कारण तू कोण आहे करणारा? तू कोणीच नाही आहे. तुझ्याकडून प्रकृती हे सगळं करून घेते आहे. गुण तुझा आता लढतो तो कशामुळे लढतो? अर्जुन क्षत्रिय स्वभाव, त्याचा जो स्वचा भाव त्याचा काय आहे? क्षत्रिय आहे. म्हणजे त्यांनी जर युद्ध केलं नसतं, विनोबा भावे म्हणतात आपले विनोबाजी, की म्हणे अर्जुनाने जर युद्ध केलं नसतं, समजा रणांगणातून निघून गेला असता तरीसुद्धा वनामध्ये जाऊन त्याने हरणांची शिकारच केली असती. कारण त्याचा तो स्वचा भाव होता, क्षत्रिय हा त्याचा स्वभाव होता. त्यामुळे इकडे काय तिकडे काय त्यांनी तेच केलं असतं कर्म. म्हणून भगवंत म्हणतात की अरे हे कर्म कर ना, मग तू हे तुला जणू काही स्वर्गाचं दार उघडलेलं आहे. कारण क्षत्रियाला सैन्यामध्ये युद्धामध्ये मरण येणं हे किती श्रेयस्कर असतं, तो त्याचा अभिमानास्पद आहे ती गोष्ट. त्यामुळे भगवंतांनी असं त्याला सांगितलेलं आहे की जो कर्माचे कर्तृत्व माझे आहे असे म्हणत नाही, तोच कर्मफलाने बांधला जात नाही. ज्याला आत्मस्थितीचा बोध झाला तोच त्यागी असतो. ताक घुसळून लोणी काढल्यावर लोणी पुन्हा ताकात मिसळत नाही. त्याप्रमाणे कसं बघा, आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण माऊली देतात की ताक घुसळलं, लोण्याचा गोळा निघाला, मग त्याच्यावर आपण किती पाणी ओतलं तरी तो लोण्याचा गोळा बाजूलाच असतो, तो काही त्याच्यात मिक्स होत नाही. तसं हा जो ज्ञानी असतो, हा जो अहंकार रहित पुरुष असतो, हा संसारात राहूनसुद्धा त्या संसारामध्ये लिप्त होत नाही लोण्यासारखं. आणि मग त्याला अशी अहंताच उरत नाही की मी देह आहे असं तो काहीच म्हणत नाही. आणि शरीर आहे तोपर्यंत कर्म मात्र तो करत राहतो. पण ती कर्म कशी करतो तो? तर निष्काम कर्म करतो. मानव जे कर्म करतो त्या कर्माचे प्रवर्तक कोणते कोणते आहेत ते भगवंत आता सांगतात. की कर्म आपण कोणामुळे करतो, कोण आपल्याला प्रेरणा देतं. हा पण अवघड श्लोक आहे जरा. 18वा श्लोक. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणं कर्म करतेती त्रिविध कर्म संग्रह. की त्रिपुटी सांगितलेली याच्यामध्ये. अजून सूक्ष्म अभ्यास आहे हा थोडासा. की ज्ञाता आहे, ज्ञान आहे आणि ज्ञेय आहे, हे तिन्ही कर्माचे प्रेरक आहेत. आणि या तिन्हीच्या संयोगाने कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची इच्छा उत्पन्न होत असते. आणि कर्ता, करण आणि क्रिया असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. अर्थात या तिन्हीच्या संयोगाने कर्म घडत असते. म्हणजे कर्त्यामुळे कर्म घडतं आणि ज्ञात्यामुळे प्रेरणा होते कर्म करण्याची. त्या कर्माचं ज्ञान होतं. आणि ज्ञेय म्हणजे ज्याला जाणायचं ते
ज्ञान म्हणजे ज्याच्यानी जाणायचं ते, आणि ज्ञाता म्हणजे जो जाणतो तो. म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय आणि कर्ता, करण, क्रिया. म्हणजे जिथे ज्ञान आहे, जिथे ज्ञानी आहे म्हणजे ज्ञाता आहे, आणि ज्ञेय म्हणजे जे जाणायचं आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून जाणायचं असतं. पहिला ज्ञाता म्हणजे ज्ञानी पुरुष, त्याने काय जाणायचे तर ज्ञेय जाणायचे. ते कशाने जाणायचे तर ज्ञानाने जाणायचे. आणि ही त्रिपुटी सगळीकडे असते, आणि या सगळ्यांना कर्मचोदना असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्माला प्रेरक होणारे हे घटक आहेत. थोडा अवघड भाग आहे पण आपण वाचून ठेवू. जाणणाऱ्याचे नाव आहे ज्ञाता, ज्याद्वारे जाणले जाते ते ज्ञान, आणि जाणली जाणारी वस्तू म्हणजे ज्ञेय असं आहे. म्हणजे कर्माची प्रेरणा या 3 घटकांमुळे होत असते. किती सूक्ष्म अभ्यास आहे बघा. आपण इतकी कर्म करतो भराभरा भराभरा, पण आपल्या आतमध्ये काय चाललेलं असतं याचा सूक्ष्म अभ्यास यांनी केलेला आहे. की कर्माची निर्मिती कर्ता, करण, कर्म यामुळे होत असते. कर्ता, कर्त्याच्या पाठोपाठ कर्म, आणि कर्माच्या पाठोपाठ करण. कर्ता, कर्म आणि करण या तिहीचा ज्यावेळी समन्वय होतो त्यावेळेला कर्म घडते. कारक व फल हे सर्व त्रिगुणात्मक असतात. हां, आणि त्यानुसार ज्ञान, कर्म, कर्ता यांचे भेद होत असतात हे भगवंत आता सांगतात. आता पुढे सोपं येईल थोडंसं, की 3 प्रकार आता सात्विक, राजस, तामस. म्हणजे कर्म कशामुळे प्रेरणा मिळते ते सांगितलं. आणि मग हे सगळं कर्म कसं असतं ते हे त्रिगुणात्मक असतं प्रत्येकाचं. मग त्यामुळे त्याच्यामध्ये भेद पडतात. 19वा श्लोक आहे. ज्ञानम कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. म्हणजे ज्ञान आणि कर्म तसाच कर्ता ही गुणांच्या भेदाने सांख्यशास्त्रात 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. ते तू माझ्याकडून नीट रीतीने ऐकून घे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. ज्ञान, कर्म आणि कर्ता. म्हणजे ज्ञान हे 3 प्रकारचं असतं, कर्मही 3 प्रकारचं असतं, आणि कर्ताही 3 प्रकारचा असतो असं त्यांनी आपल्याला पुढच्या ह्याच्यापासून आता सांगितलेलं आहे. हे सर्व दृश्य विश्व म्हणजे जणू त्रिगुणांचा पसाराच आहे. त्रिगुण पाहिजे ना आपल्याला आता. त्यामुळे हे सगळ्या विश्वामध्ये त्रिगुणाशिवाय एकही वस्तू नाही आहे. मग दगड असेल, माती असेल, पक्षी असतील, पशु असतील, प्राणी असेल, मनुष्य असेल, सगळे त्रिगुण त्यांच्यामध्ये असतातच. सत्व, रज, तम त्रिगुणांचाच पसारा आहे. आणि त्रिगुणावर आधारलेले 3 प्रकारचे ज्ञान कसे असते ते भगवंत आता सांगतात. प्रथम सात्विक ज्ञानाचा गौरव केलेला आहे. सात्विक ज्ञान हे अतिशय चांगलं आहे. 20वा श्लोक आहे. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. सात्विक ज्ञान कसं असतं तर ज्या ज्ञानाने मनुष्य भिन्न भिन्न सर्व भूतांच्या ठिकाणी एक अविनाशी परमात्मभाव समभावाने पाहतो, विभागरहित पाहतो, ते ज्ञान तू सात्विक समज. म्हणजे आपले सगळे संत असे होते की त्यांना कोणीही दिसलं तर त्याच्यामध्ये त्यांना तो वरचा देह नाही दिसायचा, तर त्याच्या आतलं परमात्म स्वरूप त्यांना दिसायचं. त्यामुळे नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले की अरे अरे थांब थांब, तुझं पोट दुखेल, कोरडी भाकरी खाऊ नको. कारण त्याच्यामध्ये पण त्यांना विठ्ठल दिसला. म्हणजे या गाढवाला पाणी पाजलं एकनाथ महाराजांनी, त्यांना त्या गाढवामध्ये पण त्याचा आत्मा तळमळतोय, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे हे त्यांना जाणवलं. अनेक संतांच्या अशा गोष्टी आहेत. म्हणजे हे कुठलं ज्ञान आहे? हे सात्विक ज्ञान आहे. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. सर्व भूतांमध्ये एक प्रकारचाच अविभक्तम विभक्तेषु समभावानी अविभक्त असा आत्मा प्रत्येकामध्ये बघणं. अशा ज्ञानाच्या उदयामुळे काय होतं
की ज्ञात्यासह ज्ञेय नाहीसे होते आणि ते खरे एकात्मज्ञान आहे. एकात्म म्हणजे जीवात्मा आणि आत्मा एकच होऊन जातो त्याच्यामध्ये, वेगळं दिसतच नाही त्याला. म्हणजे विविधतेने नटलेल्या या जगामध्ये एकत्व पाहायचं. विविधता आहेच, विविधता तर दिसलीच पाहिजे, पण त्या विविधतेमध्ये एकत्व. जसं सोन्याची बांगडी आहे, सोन्याचं कानातलं आहे, सोन्याची मोरणी आहे, पण त्या सगळे विविध अलंकारांमध्ये समान काय आहे? सोनं. तसं सात्विक ज्ञान म्हणजे मोक्षलक्ष्मीचे मंदिरच आहे म्हटलं आहे त्यांनी. हे सात्विक ज्ञान किती चांगलं आहे. म्हणजे सात्विक ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे, म्हणजे आपण मोक्षापर्यंत जाऊ. हे आत्मज्ञान ज्ञानाने, योगाने, भक्तीने प्राप्त होते. म्हणून गीतेमध्ये 3 योग सांगितलेले आहेत ना, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग. हे कशासाठी? तर त्या मोक्षलक्ष्मीच्या पर्यंत जाण्यासाठीचे हे मार्ग आहेत. म्हणजे एकात्मतेचा प्रत्यय देते ते आत्मज्ञान आहे. सर्वत्र अविनाशी परमात्मतत्व पाहणे हेच एकात्मज्ञान होय, हेच सात्विक ज्ञान होय. म्हणजे सात्विक ज्ञान किती छान आहे बघा. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. आता त्याच्या पुढचं राजज्ञान आहे, जे आपलं असतं. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. मग हे ज्ञान कसं असतं की या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव पृथक पृथक जाणतो. ते ज्ञान तू राजस समज. म्हणजे जे विविधता पाहून त्यात रमतं. झाड वेगळं, पशुपक्षी वेगळे, माणसं वेगळी, असं आपण बघतो. मग हे राजस ज्ञान प्रत्येक देहात वेगळाच आत्मा आहे असं ते मानतं. खरं तर आत्मा एकच आहे. माझ्यातला, तुमच्यातला, पशुपक्ष्यांमधला, सगळ्यांमधला आत्मा असा काही तुकड्या तुकड्यानी नाही आहे. तो असं आत्मतत्व आहे, ते सगळीकडे भरलेलं. पण राजसज्ञानी जो असतो तो काय का पाहतो? प्रत्येकाच्या देहातला आत्मा वेगळा आहे असं तो पाहतो. आणि आत्मा ईश्वराहून पण वेगळा आहे. ईश्वर वेगळा, आत्मा वेगळा असं तो पाहतो. पण नाही, सांगितलेलं काय आहे? आत्मतत्व. ईश्वरच तो, पण ईश्वरच. आत्मतत्व म्हणजेच परब्रह्म परमात्मा. अचेतनाहूनही ईश्वर भिन्न असं तो म्हणतो राजज्ञानी. अचेतनाहून आत्माही भिन्न. अचेतन पदार्थाच्या परस्परातील भिन्नपणा असे 5 प्रकाराचे भेद राजस ज्ञान मानते. द्वैती लोक जे असतात, अद्वैतवाद आणि द्वैतवाद असं आहे ना आपल्या शास्त्रामध्ये. अद्वैतवादाचे पुरस्कर्ते आपले ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, रामदास स्वामी हे सगळे लोक होते. आणि द्वैतीवाद तो पण अनेकांनी मांडलेला आहे द्वैती. तर द्वैती लोक असे भेद मानतात. मध्वाचार्यांनी, मध्वाचार्य हे सगळे आचार्य जे होते, मध्वाचार्यांनी असे भेद मानलेले आहेत आणि त्याने मांडलेले पण आहेत. द्वैती तत्वज्ञान म्हणजे त्यांच्या मते काय होतं? ईश्वर आणि जीव यांच्यातील भेद आहे. ईश्वर वेगळा आहे, भेद वेगळा, जीव वेगळा आहे असं ते म्हणायचे. ईश्वराचा जीवाशी भेद, ईश्वराचा जगताशी भेद, जीवाचा जडाशी भेद, एकाच जीवाचा दुसऱ्या जीवाशी भेद आणि एका जड पदार्थाचा दुसऱ्या जड पदार्थाशी भेद, असे पंचभेद त्यांनी मानलेले आहेत. द्वैतवाद. आणि अद्वैतवाद म्हणजे काय? सगळ्यामध्ये एकच. या भेदांचे परत अजून सजातीय, विजातीय, स्वगत असेही प्रकार पडतात. म्हणजे एकाच जातीतील किंवा वर्गातील परस्पराहून भिन्न असलेले घटक म्हणजे सजातीय भेद. म्हणजे झाड, आता सगळी वनस्पती आहे, मग झाड वेगवेगळं आहे. वडाचं झाड वेगळं, पिंपळाचं झाड वेगळं, पण हा भेद कसा आहे? सजातीय भेद. एका जातीचे आहे ना ते सगळे. आणि विजातीय भेद म्हणजे दगड वेगळा, झाड वेगळा, हे विजातीय भेद. आणि स्वगत भेद हे अंतर्गत भेद असतात. गाय, घोडा, हत्ती, हां बघा, हे सजातीय, एकमेकांपासून वेगळे असतात. समुद्र, पेरू, गुलाब हे विजातीय भेद. चित्त आणि अचित्त हे ब्रह्माचे स्वगत भेद. बघा हे किती अवघड आहे. चित्त आणि अचित्त हे ब्रह्माचे स्वगत भेद आहेत.
जे अनेकत्व पाहते तेच राजस ज्ञान आहे. अनेकत्व पाहते ते राजस ज्ञान, आणि जे एकत्व पाहते ते सात्विक ज्ञान. आता तामस ज्ञान आहे. 2 मिनिटात तामस ज्ञान पाहू आपण थोडंसं. यत्तु कृष्णवदे एकस्मिन् कार्ये सक्तम हैतुकम अतत्वार्थवदल्पंच तत्तामसमुदाहृतम. हे जे ज्ञान असतं तामस ज्ञान, खरं याला ज्ञान म्हणायलाच नाही पाहिजे. ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते. म्हणजे शरीरालाच आत्मा मानणारा तो जो होता ना हिरण्यकश्यपू, सगळी राक्षस जात, तसेच हे युक्तिहीन, तत्वार्थरहित आणि तुच्छ असं हे तामस ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर इथे चित्र रेखाटलं आहे. त्यांचं वाचून दाखवते म्हणजे कळेल. अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेडे झालेले असते, जे ज्ञान विषयभोगाकरता नात्याची आडकाठी जाणत नाही, कोणताही आत्ता आजकाल वाचतोय ना आपण बातम्या, किती कशा बातम्या येतात, म्हणजे ते तामसी लोक आहेत सगळे. असे अत्याचार करणारे वगैरे जे लोक आहेत, कसे आहेत ते? काहीच नाही, तत्व नावाची गोष्टच नाही आहे त्यांच्याकडे. म्हणजे बघा की निषिद्ध कशालाच म्हणत नाहीत. ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे, त्याप्रमाणे निषिद्धाचा अत्यंत त्याग करावा आणि विहिताचा आदराने स्वीकार करावा, हे काहीही त्यांना माहीत नसतं. चांगलं काय वाईट काय काही नाही, फक्त भोग भोगायचा एवढंच त्यांना माहिती आहे. जेवढे करावे हे विषयांच्या बाबतीत काहीच जाणत नाही. जेवढे डोळ्यासमोर आहे ते सगळे विषय फक्त भोगायचे एवढंच त्यांना माहीत असतं. आणि असं हे ज्ञान आहे. मग ते स्त्री असो, द्रव्य असो. आणि मग त्यांनी सांगितलं आहे बघा, इथे अगदी स्पष्ट लिहिलं आहे इथे की मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिसनाकडे व पोटाकडे वाटून देते. पाण्याने तहान भागेल ते सुख, या वाचून ते पाणी पवित्र असो वा अपवित्र असो अशीही त्यांची काही ओळख नसते त्या पाण्याशी. त्याचप्रमाणे खाण्यास योग्य असो अयोग्य असो, निंद्य असो अनिंद्य असो, कशालाच ते जाणत नाही. त्याला तामस ज्ञान असं म्हणतात. जे तोंडाला आवडेल ते पवित्र, अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते. मग जितकी स्त्री जात आहे तितकी त्वगिंद्रियानेच ते ओळखते, त्यांना भोग्य विषयच ती समजते. मग स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते, त्याशिवाय स्वर्ग व नरक आहेत, त्यांना हेतू व प्रवृत्ती निवृत्ती आहे. म्हणजे विहित कर्माकडे प्रवृत्ती असते, जे निषिद्ध कर्माकडे जातात त्यांना निवृत्ती घ्यायची असते, हे सगळं काहीच त्यांना माहिती नसतं. असे हे तामस ज्ञानी असतात. म्हणजे अज्ञानच म्हणायचं ते. कारण की ते काय समजतात, हा 3.5 हाताचा जो देह आहे तो म्हणजेच आत्मा, आणि पाषाणाची मूर्ती हा ईश्वर. बस त्या पाषाणाच्या मूर्तीत तेवढा ईश्वर एवढंच त्यांना माहिती असतं. त्याच्या बाहेर अद्वैतवाद काय सांगतो, सगळीकडे परमेश्वर भरलेला आहे. म्हणजे पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर आणि 3.5 हात देह हाच आत्मा, असं या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. मग काय याला ज्ञान म्हणावे अशी शंका निर्माण होते. त्याचेही उत्तर देताना ज्ञानोबा म्हणतात की त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक आहे, स्वैर आहे, त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. आणि त्या तामस ज्ञानासही ज्ञान असेच म्हणतात. त्यातून हेतू हा की जन्मांधाचा डोळा मोठा म्हणायचा. आता आंधळा आहे, त्याला दिसत नाही आहे, मग खरं डोळा नाहीच आहे ना त्याला, पण डोळा हे इंद्रिय तर आहे त्याच्याकडे, त्यामुळे मग त्याला ज्ञान म्हणावं लागतं असं त्यांनी म्हटलं आहे. बहिऱ्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना जसे पान पिण्यास योग्य म्हणायचे, त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे असं हे ज्ञान 3 प्रकारचं पाहिलं, त्याच्यामुळे कर्मही 3 प्रकारचे होतात. मग आता ते पुढच्या वेळेस बघू आपण. 3 प्रकारचे कर्म ते सांगतील, सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म, ते आपण पुढच्या वेळेस बघू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सर्वांना नमस्कार करते आणि येथे मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.